मोसम मस्ताना गरज नसताना. किती सुंदर गाणं आहे ना. काल आमच्याकडे लिटरली धो 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 पाऊस आला. आता कुठला महिना चालू आहे? डिसेंबर महिना. आता कुठला सीझन चालू आहे? हिवाळा. तरी पण पाऊस आला. जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा असं वाटतं डिकीमध्ये काय काय ठेवावं. थंडी वाजते म्हणून स्वेटर ठेवावं, अचानक पाऊस येईल म्हणून रेनकोट ठेवावा, ऊन लागेल म्हणून सनकोट ठेवावा. कारण दिवसभराच्या तिन्ही प्रहरीमध्ये वातावरण चेंज होत राहतं. आणि आपण काय म्हणतो, अरे काय निसर्ग आहे, असा कसा बदलला, कसं काय केव्हा पण पाऊस येऊ शकतो, शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे, किंवा कसं काय काय डिसिजन घ्यावा, कसे लग्न करावेत, कसं काय करावं, असे बरेचसे प्रश्न आपल्याला ह्या बदलत्या सीझनमुळे येतात. त्याचप्रमाणे आपल्याला सरकारचं पण पडलेलं असतं. ही सरकार नको, ते सरकार नको, हा राजकारणी नको, तो राजकारणी नको, त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे. आपलं काय आहे? आपण हा विचार केला आहे का की आपलं काय आहे? आपण मतं द्यायला, आपल्याला ज्या वेळेला वोटिंग करायचं असतं त्यावेळेस आपण बघतो कुठला वार आहे, आपण काय काय करू शकतो, काय प्रोग्राम ठरवायचा, कारण तो सुट्टीचा दिवस आहे ना. मग त्यावेळेला आपण कधी अशी जबाबदारी घेतो का की आपण वोटिंगला जाणं मस्ट आहे आणि आपल्याला खरोखर जो नेता हवा आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं स्ट्रगल करायला पाहिजे की आपण स्वतःनी पण वोटिंग करायला पाहिजे आणि बाकीच्यांना पण अवेअर करायला पाहिजे आहे की तुम्ही ह्या नेत्याला वोटिंग करा. आम्ही तर केलं आणि आम्हाला जो हवा आहे तो नेता आम्हाला मिळाला, आमचं कमळाचं फूल फुललंय. असं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आपल्याला असं सीझन बदलतो, राजकारण बदलतं, लोक बदलतात, त्यावेळेला खूप विशेष वाटत असतं. पण लुक ॲट आपल्याकडे बघा ना, आपण किती बदललोय. पहिले ज्या वेळेला नातेवाईक आपल्या घरी यायचे, मावशी, काका, आत्या, कुणी का असे ना, त्यावेळेला किती आनंद व्हायचा. आता नुसतं कोणाचा फोन आला ना की आम्ही प्लॅन करतो आहोत, तुमच्याकडे यायचा, तर काय करायचं. आपण काय म्हणतो, सुट्टी आहे का त्या दिवशी, दळण आहे का, ॲडजस्टमेंट होईल का, तुम्ही आहात का, ऑफिसला जाणार आहात, कसं करायचं, किती दिवस थांबतील ते, कधी जातील ते, यायलाच पाहिजे का, नाही आले तर, हे आणि अशा पद्धतीचे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. का नुसतं आजूबाजूला वातावरणच बदललेलं नाही आहे, आपण सुद्धा खूप बदललेलो आहोत. आपण सुद्धा खूप असं काय म्हणतात ना, पांढरपेशी झालेलो आहोत. फक्त सरळ रेषेत चालत जायचं, आपल्याला बाकीचं काहीच करायचं नाही आहे. जेवढं आपल्याच्याने होईल तसं सरळ रेषेत चालत राहायचं. मग जर आपण असं करतो ना तर दुसऱ्याकडून पण कधी अपेक्षा करायची नाही. तर आपण जर थोडंसं बोटभर केलं ना तर कुणी पण हातभर करेल. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाकडून ज्या वेळेला आपण अपेक्षा करतो ना तर त्यावेळेला आपण झाडं लावली पाहिजे, पर्यावरण सांभाळलं पाहिजे. मग निसर्ग आपल्याला हवं तसं रिटर्न गिफ्ट देईल. तसंच राजकारणी लोकांचं पण आहे, तसंच नातेवाईकांचं आहे. जेवढा विचार केला तेवढा थोडा आहे.